नमस्कार सर मॅडम, मी शैलेश रमेश हापसिंगेकर आज आपणास LIC बंद पडायची लेप्स होण्याची कारणं सांगणार आहे. आणि बरेच लोक LICच्या नावाने ओरडत असतात की आम्हाला LICकडून काही फायदा मिळत नाही. ह्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बरेच लोक LICचा हप्ता वेळेत न भरल्यामुळे पॉलिसी बंद पडतात आणि नंतर LICवर राग काढतात. हप्ता वेळेत न भरल्यास पॉलिसी लॅप्स बंद होते, ज्यामुळे बोनस मिळत नाही आणि दुर्दैवी घटना घडल्यास विमा संरक्षण मिळत नाही. ही चूक ग्राहकांची असते. हप्ता वेळेत न भरल्याचे तोटे: विमा संरक्षण संपते, पॉलिसी बंद झाल्यास कुटुंबाला मिळणारा आर्थिक आधार, मृत्यू दावा मिळत नाही, दंडात्मक शुल्क, मूळ हप्त्यासोबत उशिरा शुल्क, लेट फी भरावे लागते, पुनरुज्जीवन अडचण, बंद पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी आरोग्याची कागदपत्रे आणि अधिक पैसे लागतात. ही चूक कशी टाळावी? ECS किंवा ऑटो डेबिट बँक खात्यातून पैसे आपोआप कट होण्याचा पर्याय निवडा. मोबाईल ॲप वापरा. LICच्या अधिकृत LIC इंडिया पोर्टलवर किंवा ॲपवर रिमाइंडर सेट करा. नियोजन करा. हप्त्याची तारीख लक्षात ठेवा आणि पैसे बाजूला ठेवा. तुम्हाला तुमच्या LIC पॉलिसीचे स्टेटस तपासायचे किंवा ती कशी चालू करायची याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मला संपर्क करू शकता आणि कमेंट पण करून सांगू शकता. आणि एक सर्व क्लायंटला एक रिक्वेस्ट आहे, LIC हा शक्यतो कुणाचाही तोटा करत नाही. LIC पॉलिसी सगळ्यांचाच फायदा करून देते. आणि मॅच्युरिटीला वेळेत हप्ते पूर्ण भरले की मॅच्युरिटीला सर्व मॅच्युरिटी व्याजासकट LIC सर्वांना देते आणि पॉलिसी मॅच्युअर करून दिली जाते. त्यासाठी सर्व क्लायंटला एक नम्र विनंती आहे की त्यांनी वेळच्या वेळी हप्ते भरा आणि हप्ते वेळेच्या वेळी भरून LIC सुरक्षित ठेवा आणि आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा.